ठाकरे बंधूंच्या युतीची आज अधिकृत घोषणा. दुपारी 12 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह 7 महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार. मुंबईत ठाकरे बंधूंकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 15 जागा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 25 जागांवर ठाम. सूत्रांची झी 24 तासला माहिती. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका पुतण्याच्या एकीची पॉवर दिसणार. 26 डिसेंबरला अधिकृत घोषणा. खुद्द अजित पवारांची माहिती, तर चर्चा सुरू असल्याची सुप्रिया सुळेंची माहिती. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मतभेद. पवारांचे निष्ठावान प्रशांत जगताप राजीनामा देण्याच्या वाटेवर. अजित पवारांसोबत जाण्यावरून काँग्रेसमध्येही मतभेद. मुंबईमध्ये महायुतीमध्ये आतापर्यंत 180 जागांवर एकमत. सूत्रांची माहिती, उर्वरित जागांवरचा पेच कधी सुटणार याकडे लक्ष. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर काँग्रेसचा सूर बदलला. आघाडीची वेळ निघून गेली म्हणणाऱ्या काँग्रेसची चर्चेची तयारी. आज पुन्हा चर्चा. प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची भूमिका अजूनही गुलदस्त्यात. मुंबईत वंचितकडून 50% जागांची मागणी. वंचित काँग्रेससोबत की स्वतंत्र लढणार, पेच कायम. नगर परिषद निवडणूक निकालानंतर आक्रमक भूमिका घेतलेल्या सुधीर मुनगंटीवारांची तलवार मॅन. मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. चंद्रपुरातील स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाल्याची मुनगंटीवारांची माहिती. झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांवर कारवाई करा, अन्यथा आपण कोर्टात जाऊ. पुणे पोलिसांना अंजली दमानियांचा इशारा, तर लवकरच कारवाईचं पोलिसांचं आश्वासन. मुंबईतील हवा प्रदूषणावरून हायकोर्टानं काढले महापालिकेचे वाभाडे. प्रदूषणाची सत्यता कळावी यासाठी आयुक्तांना रस्त्यावर घेऊन जा, कोर्टानं फटकारलं. जागतिक स्तरावर मागणी वाढल्यानं आजपासून सोनं चांदीच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ. सोनं प्रति तोळा 1,40,000 तर चांदी 2,10,000.